नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ याची वेबसाईट चालू झालेली आहे. 6 फेब्रुवारी पासून ऑनलाईन अर्ज तुम्ही सादर करू शकतात. तुम्ही ऑनलाईन जो क्लेम केलेला आहे तो क्लेम पण तुम्ही इथून जाऊन नवीन क्लेम करू शकतात किंवा क्लेम केलेले त्याची तारीख पण तुम्हाला बदलायची असेल, हे चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम, तुम्हाला इथं जाऊन तुमच्या क्लेमची तारीख सुद्धा बदलता येणार आहे. ज्यांचे क्लेम रिजेक्ट झाले किंवा ज्यांचे क्लेम तुम्ही त्या तारखेला जाऊ शकले नाही, तुम्हाला तुमची तारीख बदलायची असेल तर इथे या वेबसाईटवर येऊन तुम्ही तुमची तारीख बदलू शकतात. जे पण लोक बांधकाम कामगाराचा नवीन अर्ज करायचा आहे तर आता तालुका ऑफिसला, कामगार कल्याण ऑफिसला जायची गरज नाही. ऑनलाईन 6 फेब्रुवारी पासून आपली वेबसाईट सुरू झालेली आहे. तर सर्वांनी आपली अपॉइंटमेंट, तुम्ही जी अपॉइंटमेंट घेतलेली आहे स्कॉलरशिपची, मुलांसाठी, लग्नाची, पैसे मिळवण्यासाठी, वेगवेगळ्या योजनेची जी पण तुमची अपॉइंटमेंट घेतलेली आहे तुम्ही चेंज अपॉइंटमेंट डेट करून तुमची तारीख बदलू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमचं जे कामगार कल्याणचं 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला रिन्यू करायचं आहे, तिथं जाऊन तुम्ही आता रिन्यू पण करू शकतात. सिलेक्ट ऍक्शन मध्ये न्यू रिन्युअल, अपडेट रिन्युअल इथं जाऊन तुम्ही करू शकता. तर बघा, यांनी जी सूचना दिलेली ती बघा, तुम्हाला सांगतो. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बघा, जे प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार ऑफिस होतं, तिथं ऑनलाईन पद्धतीनं सगळ्या काम ऑनलाईन बंद केलेले होते आणि तालुक्याच्या कामगार कल्याणच्या ऑफिसला जाऊन सगळ्यांना सगळे ऑनलाईन फॉर्म, रिन्युअल फॉर्म सर्व तिथंच करता येत होते. जे काही ऑनलाईन क्लेम आहे तो पण तिथंच करता येत होता. तर त्यासाठी आता बघा, बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवर करू शकतात. सोयीची जागा म्हणजे कोणती? तुम्ही जवळच्या सेतू केंद्रात जे पण तुमचं ऑनलाईन करू शकतात अशा लोकांना संगणक प्रणालीवर नवीन नोंदणी, नूतनीकरण करू शकतात. बघा, नव्याने नोंदणी, नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगाराच्या आपले मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्र उपस्थित राहावे असं त्यांनी मागं सांगितलेलं होतं. पण आता 6 फेब्रुवारी तुम्हाला इथं दिसत आहे, 6 फेब्रुवारी 2025 पासून तारखा निवडायची सुविधा दिलेली आहे. यामध्ये काय आहे, निवडलेल्या तारखेचे मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रात हजर राहावे. ज्यांची तारीख लांबची आलेली होती, ज्यांचा रद्द झालं अपॉइंटमेंट, त्यांनी त्यांच्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट हे नवीन ऑप्शन दिलेले बघा. चेंज अपॉइंटमेंट डेट इथं पण तुम्ही बघू शकता. चेंज अपॉइंटमेंट डेट म्हणजे काय ते जाणून घेऊ आपण. बघा, ज्या लोकांनी IWPS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरची तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. ज्यांची पण अगोदरच्या तारीख घेतलेल्या होत्या त्यांच्या सगळ्या तारखी रद्द झाल्या. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राची पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर नवीन तारीख निवडू शकतात. तुम्ही नवीन तारीख निवडायची. नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला चेंज क्लेम अपॉइंटमेंट म्हणजे हे जे ऑप्शन दिसत आहे इथं जायचंय. या बटनावर क्लिक करा. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. बघा, इथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो विचारेल, तो टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईलवर एक ओटीपी जाईल. बघा, तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी जाईल. इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकला, तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. ओटीपी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचे पोचपावती क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात. अशा प्रकारे जे नवीन क्लेम अपॉइंटमेंट डेट होती तर ती तुम्हाला बदलायची आहेत. हे नवीन एक ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. आणि जेवढे पण काही ऑनलाईन बांधकाम कामगाराचे काम आहेत तर ते ऑनलाईन वेबसाईटवरच तुम्ही इथं जाऊन करू शकतात. बघा, ऑनलाईन कन्स्ट्रक्शन क्लेम जर करायचा आहे तुम्ही इथं जाऊन बघा, न्यू क्लेम, तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचा नवीन क्लेम करू शकतात. कन्स्ट्रक्शन रिन्युअल, बघा इथं रिन्युअल पण करू शकतात. बघा, इथं न्यू रिन्युअल, अपडेट, ज्यांचं 1 वर्ष पूर्ण झालं त्यांचा एक्नॉलेजेबल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर करून पण तुम्ही नवीन अपडेट आता करू शकतात. त्याच्यानंतर इथं चेंज अपॉइंटमेंट हे नवीन ऑप्शन आलेलं आहे. ते ज्यांची बघा, इथं आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक
आणि एक्नॉलेजमेंट नंबर काही पण टाकून तुम्ही तुमच्या जी स्कीम आहे ज्याची तुम्ही क्लेम घेतलेला होता तो तुमच्या लवकरात लवकर तुम्ही डेट बदलू शकता तिथं आता. त्याच्यानंतर अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर आणि कन्स्ट्रक्शन प्रोफाईल. इथं प्रोफाईल त्याची सबमिट झालेली आहे का, अप्रूव्ह झालेली आहे का, तुम्ही इथं जाऊन चेक पण करू शकता. हे सगळे ऑप्शन आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेलं आहे. तुम्ही जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा जे बांधकाम कामगाराचे काम करताय त्यांच्याकडे जाऊन लवकरात लवकर तुमचे जे बांधकाम कामगाराचे नवीन फॉर्म, स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे असेल किंवा नवीन कशाचा अपॉइंटमेंट टाकायचा असेल तुम्ही टाकू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला? महत्त्वाचा व्हिडिओ होता. बांधकाम कामगाराची अपडेट होती. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सगळ्यांनी नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.